एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे गोव्यातून। गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये काल रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली। अर्पोरा गावातील एका नाईट क्लबमध्ये रात्री 12 वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 महिला आणि 20 पुरुषांसह 23 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये काही पर्यटकांचा समावेश आहे। मृतांमध्ये बहुतेक जण तिथं काम करणारे क्लब कर्मचारीच होते। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले। आगीचं कारण सिलेंडरचा स्फोट असल्याचं मानलं जात असलं तरी पोलिसांकडून अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही। आगीचं कारण अद्याप तपासात आहे, परंतु बहुतेक मृत्यू गुदमरल्यानं झाले असल्याचं सांगितलं जातंय। अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अर्पोरा येथील मृत्यूंबद्दल दुःख व्यक्त केलंय। आगीचं कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आलेत। त्यांनी ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचं सांगितलंय आणि जीव गमावलेल्यांप्रती शोक व्यक्त केलाय। गोवा सरकार सखोल चौकशी करेल आणि दोषी आढळणाऱ्यांना कारवाई करेल असंही त्यांनी सांगितलंय। गोवा डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितलंय की पोलीस नियंत्रण कक्षाला रात्री 12:04 वाजताच्या सुमारास अर्पोरा येथील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याचा फोन आला होता। पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। एकूण 23 जणांचा मृत्यू झालाय। सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। पोलीस घटनेचं कारण तपासतील आणि त्यांच्या निष्कर्षांवरून पुढील कारवाई करतील। नाईट क्लबनं अग्निसुरक्षा नियमांचं पालन केलं नव्हतं अशी माहिती आता समोर आली। मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की सुरक्षा नियमांचं उल्लंघन करूनही क्लब व्यवस्थापन आणि त्यांना काम करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आम्ही कठोर कारवाई करू। गोव्यातील पर्यटन हंगामात ही घटना दुर्दैवी आहे। आम्ही या घटनेची सविस्तर चौकशी करू आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलंय। भाजप आमदार मायकल लोबो म्हणालेत की एकूण 23 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत आणि बांबोलिम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात ते पाठवण्यात आलेत। अग्निशमन दल आणि पोलीस पथकं तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत। रात्रभर बचाव कार्य सुरू होतं।